आर पवार आपल्या सर्वांचं BR पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी नमस्कार. मेहनत, जिद्द आणि मातीचा सुगंध ही खरी तर आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. आज आपण अशा एका व्यक्तीबरोबर भेटणार आहोत की त्यांनी आखाड्यामध्ये घाम गाळून नाव कमावलं आहे. त्यांची प्रत्येक झुंज ही आपल्यासाठी एक प्रेरणा आहे. हा फक्त पॉडकास्ट नाही तर मेहनत, जिद्द आणि यशाचा एक प्रवास आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये बरेच किस्से तुमचे आयुष्य बदलू शकतात. चला तर करूया सुरुवात. राहुलजी नमस्कार. नमस्कार. BR पॉडकास्टच्या रंगमंचावर आपलं मनापासून स्वागत. आपला परिचय प्रेक्षकांना करून द्यावा. नमस्कार, मी राहुल नारायण जाधव. मी मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी या ठिकाणी वस्ताद म्हणून कार्यरत आहे. मी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी कार्यरत आहे. मी चिंचोली गावच्या उपसरपंचपदी होतो. मी माजी सैनिक NK जाधव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सचिव म्हणून कार्य करत आहे. मी कुस्ती क्षेत्रात गेली 18 वर्ष झालं अहोरात्र कार्य करत असताना मला अनेक लोकांनी या कुस्ती केंद्रासाठी दानशूर व्यक्तींनी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी मला भरघोस असं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि या सर्व लोकांच्या या आशीर्वादाच्या जोरावर, अनेक जुन्या जाणत्या मल्लांच्या आशीर्वादावर हे माझं कुस्ती केंद्र अखंडपणे सुरू आहे. हे तुम्हाला म्हणजे कसं मल्लविद्या केंद्र सुरू करावं, मुलांना इथं तालमीत आणावं, त्यांची शरीरयष्टी चांगली मजबूत करावी, हे कसं डोक्यात आलं हे तुमच्या? म्हणजे सर, मी 2009 पासून कुस्ती मल्लविद्या महासंघात कार्यरत होतो. आणि आमच्या कुस्ती मल्लविद्या महासंघाचं एक ध्येय होतं की घर तिथं पैलवान आणि गाव तिथं तालीम. आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रत्येक गावात बंद पडलेल्या तालिमी चालू करत होतो. प्रत्येक घरात जाऊन आम्ही कुस्तीचं महत्त्व पटवून देत होतो. असंच करत असताना आमच्या गावातसुद्धा तालीम भरपूर, म्हणजे जुन्या काळापासून तालीम होती. परंतु ही वैयक्तिक तालीम काढण्याचा मानस असा की गावच्या तालमीत सार्वजनिक स्वरूप असते आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्याला जे काय आपले हेतू, ध्येय, धोरण जे राबवायचे असतात ते राबवता येत नाही. त्या ठिकाणी गट तट, राजकारण असे तिढे निर्माण होतात. आणि त्या तिढ्यांचा विचार करून मी शेडगेवाडी या ठिकाणी शाळा, मार्केट, दवाखाना असेल, या गोष्टीचा विचार करून मी मध्यवर्ती ठिकाण म्हणून मल्लविद्या कुस्ती केंद्राची स्थापना केली. या स्थापनेदरम्यान मला भरपूर दानशूर व्यक्तींचं, कुस्ती क्षेत्रातील अनेक वस्तादांचं, जुन्या जाणत्या मल्लांचं, कुस्तीप्रेमींचं मला भरपूर योगदान लाभलं. तुमचा गुरु कोण? माझे गुरु ऑलिम्पिकवीर बंडा पाटील मामा आणि कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेशराव मानुगडे. तुमचा जीवन प्रवास कसा आहे? माझा जीवन प्रवास असा की आमच्या चिंचोली गावात लहानपणापासून मी पाहतोय लहानपणापासून की कुस्तीचं भरपूर वेळ आहे.
त्या आमच्या गावात प्रत्येक घरात एक तरी पैलवान तुम्हाला मिळणार. त्या गावात मुलगा अगोदर तालमीत जातो, नंतर शाळेत जातो, अशी त्या गावाची ख्याती आहे. आणि पैलवानांची चिंचोली म्हणून आमच्या गावाचं नाव लौकिक आहे. असं आम्ही लहान असताना आमच्या बंधूंच्या, मोठ्या बंधू असतील त्यांच्या माध्यमातून मी तालमीत जायला लागलो. असंच करत 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 कॉलेजचं जीवन आलं. त्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. कुस्त्या करत करत असताना मित्रमंडळी भरपूर होती. फक्त प्रत्येकाचा विचार वेगळा असायचा. कोण भरती क्षेत्रात असायचं, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात असायचं. मी सुद्धा भरती क्षेत्रात मी अभ्यास करत होतो, भरत्या भरपूर दिल्या, परंतु त्यात अपयश आलं. आणि ते अपयश म्हणजे मी कुठं तरी ते मार्गी लावावं आणि त्या अपयशाला खचून न जाता मी पूर्णपणे कुस्तीसाठी सुरुवातीपासून वाहून घेतलेलं. मला घरच्यांचं सुद्धा भरपूर म्हणजे सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं. आणि त्या माध्यमातून हा एक वेगळा काहीतरी उपक्रम ग्रामीण भागात कुस्तीला नवजीवन प्राप्त करून देण्याची एक जिद्द मनात होती. त्या माध्यमातून मी ह्याच्याकडं कुस्ती क्षेत्रात वळलो. मी अखंडपणे गेली 18 वर्ष झालं कुस्तीचंच कार्य करत आहे. आता तुम्ही मगाशी बोलताना म्हणला की गावाला मला हे माझं मानस होतं कुस्ती केंद्र उभारणी करण्याचं. गावात मला सार्वजनिक असल्यामुळे काही करता येत नव्हतं, गटतट होते, विरोध होता. ह्या क्षेत्रात पण तुम्हाला विरोध आहे? होय, भरपूर. मी सुरुवातीपासून म्हणजे संघर्षच माझ्या वाट्याला आलेला आहे या क्षेत्रात. लोकांना पाण्यात बदक तरंगताना दिसतोय, पण तो बदक खाली पाय हलवत असतोय हे कुणालाही दिसत नाही. तसंच या कुस्ती केंद्राचं असेल किंवा माझं असेल. लोकांना वरवर चांगलं वाटतंय, परंतु खाली किती अडचणी आहेत त्या कुणालाही माहीत नसतात. आणि ह्या अडचणींना एक तिलांजली देऊन मी एक कार्य करत आलोय. तुम्ही विरोध म्हणला तर असा अनेक लोकांचा, म्हणजे जेवढ्या लोकांचं सहकार्य लाभलंय तेवढ्याच लोकांचा या ठिकाणी विरोध निर्माण झालेला आहे. मला ह्या तालमीसाठी जागा देणारे बाजीराव यशवंत शेडगे दादा यांनी मोकळ्या मनानं, दानशूर वृत्तीनं मला ही कुस्ती क्षेत्रासाठी जागा दिली. पण त्यासुद्धा लोकांना त्यांनी माझे विरोधकांनी त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला की मदत करू नका, किंवा लोक मला या ठिकाणी मदत करत होते. म्हणजे मला मदत न करता या कुस्ती क्षेत्रासाठी मदत करत होते, गोरगरीब मल्लांना मदत करत होती. मग अशा लोकांनी, बऱ्यापैकी लोकांनी मदत करत असताना विरोधही तितक्याच लोकांनी केला. आणि त्या विरोधातनं मी वाट काढत काढत आज ही कुस्ती क्षेत्राची वाटचाल पूर्ण करत आलो. आजच्या तरुणामध्ये बॉडी बनवायची क्रेज आहे, पण ते खरं वास्तविक आखाड्यामध्ये येत नाही. त्याचं काय कारण असेल? ती एक बॉडी बनवण्याची फॅशन झालेली आहे. आरोग्याच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं कोणीही त्या शरीराकडे बघितलं जात नाही. कुठली तरी मेडिसिन घेऊन, पावडर खाऊन, कोणत्या तरी वेगवेगळ्या भूलतापांना बळी पडून बॉडी बनवणे हा एक हेतू नसावा. कारण की बॉडी म्हणजे काय, सिक्स पॅक असले, कट्स असले म्हणजे बॉडी म्हणत नाही. जुन्या जाणत्या मल्लांच्या शरीरयष्टी पहा, काय नाही, पूर्णपणे 90-100 वर्षे झाली तरी त्यांची धिप्पाड शरीरयष्टी असायची. ते नॅचरल खाणं असेल, नॅचरल त्यांचं आहार असेल, म्हणजे त्या दृष्टीने त्यांचा खुराक असायचा. आणि आताचे हे नवीन म्हणजे जिमला जाणारे मुलं असतील किंवा काही कुस्ती क्षेत्रात सुद्धा मुलं आहेत, ते प्रोटीन वगैरे, मेडिसिन वगैरे घेऊन आपल्या तब्येत सुधारण्याच्या मार्गावर आहेत. पण ते पूर्णपणे नाशवंत आहे. ती शरीरयष्टी टिकाऊ नाही. आणि त्या मुलांनी विचार करून लाल मातीच्या आखाड्याकडे वळावं आणि नैसर्गिक खुराकाला प्राधान्य द्यावं. होय. आजच्या पैलवानामध्ये टॅलेंट महत्त्वाचं की जिद्द? आजच्या युगात खरी जिद्द असणं गरजेचं आहे. कारण की या फॅशनेबल दुनियेत जिद्द कुठेतरी मुलांच्यात कमी होताना दिसत आहे. टॅलेंट भरपूर आहेत, काहींना जन्मताच टॅलेंट निर्माण झालेलं आहे, परंतु जिद्द कमी आहे. आणि ते जिद्द निर्माण करण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या माध्यमातून करत आहोत. आणि जिद्द खरोखरच गरजेची आहे, कारण की जिद्द नसेल तर कुस्ती क्षेत्रात कोणताही मल्ल टिकू शकत नाही. कुस्ती आखाड्यामध्ये किंवा कुस्तीमध्ये खरंच पॉलिटिक्स आहे का? भरपूर. जेवढं
जेवढं राजकारणात राजकीय क्षेत्रात जेवढं राजकारण नाही तेवढं ह्या कुस्ती क्षेत्रात निर्माण झालेलं. राजकीय क्षेत्रात राजकारण नाही तेवढं ह्या कुस्ती क्षेत्रात राजकारण आलेलं आहे. आणि गटतट आले, संघटना आल्या, वेगवेगळे हेवे दावे आले आणि वेगवेगळ्या आखाड्यांच्या म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून एक वेगवेगळ्या आखाड्यांकडे बघितलं जाऊ लागलं. म्हणजे ती त्याची तालीम, ही माझी तालीम, असे गटतट निर्माण झाले आणि त्यामुळं सत्ता असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, त्याला चिटकून बसलेली मंडळी जास्त प्रमाणात या कुस्ती क्षेत्रात राजकारण करू लागली. आणि या राजकारणाचा तोटा गोरगरीब मल्लांना, गोरगरीब वस्तादांना, गोरगरीब तालमींना मोठ्या प्रमाणात बसू लागला. आणि अनेकांचं म्हणजे टॅलेंट तुम्ही म्हणला मगाशी ते पूर्णपणे कमकुवत झालं आणि त्या मुलांचं खच्चीकरण झालं. आणि त्यांनी बऱ्यापैकी काही लोकांनी कुस्ती सोडली, काही लोकांनी तालमी बंद केल्या, काही लोकांनी कुस्ती क्षेत्राकडे या राजकारणामुळे पाठ फिरवली. मोठमोठे मल्ल, मोठमोठे दानदार व्यक्ती या कुस्ती क्षेत्राकडे बऱ्यापैकी ह्या राजकारणामुळे पाठ फिरवू लागले. आता राजकारणामुळे मोठमोठे पैलवान किंवा पैलवान या कुस्त्याकडे पाठ फिरू लागले, पैलवानीकडे पाठ फिरू लागले. यामध्ये तुम्हाला असा तुमचा दिवस असा कोणता कठीण गेला आहे का? तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा कठीण दिवस गेला आहे? कठीण म्हणजे माझा ज्यावेळी मला सरकारी नोकरीची संधी आली होती, माझ्या वडिलांनी मी भरती करत असताना मला एका संस्थेत सरकारी नोकरीची संधी आणलेली आणि ती संधी डावलून मी कुस्ती क्षेत्रात एक वेगळं काहीतरी करण्याच्या हेतूने येणार होतो आणि ती संधी डावलून मी ह्या क्षेत्रात येण्यासाठी जो निर्णय घेतला तो माझ्या जीवनातील सर्वात कठीण दिवस होता. आणि त्यावेळी मला घरच्यांनी सुद्धा भरपूर म्हणजे असं ओरडले होते की हा निर्णय चुकीचा आहे वगैरे. फक्त मी हा निर्णय घेतलेला बरोबर करून कसा आहे हे दाखवण्यासाठी झगडत आहे. तुम्हाला कुटुंबानं तुमच्यासाठी सरकारी नोकरी आणली होती. मग तुम्हाला कुटुंबानं असं कधी सांगितलं का की बाबा कुस्ती सोडून दे? मला खेळत असताना असेल किंवा ज्यावेळी मी अभ्यास करत होतो भरतीचा त्यावेळी म्हणजे 24 तास कुस्ती कुस्ती कुस्ती, उठायचं की तालमीत जायचं, तालमीतल्या पोरांना घेऊन मैदानाला जायचं. ह्यावेळी मला घरच्यांनी भरपूर वेळा सांगितले की हा नाद बंद कर, कुठंतरी पोटापाण्याचं तू बघितलं पाहिजे. अशा भरपूर वेळा मला सांगितलेलं, म्हणजे विरोधसुद्धा केलेला की बाबा तू हे कुस्तीचा नाद बंद करून टाक. परंतु माझ्या म्हणजे अंतर्मनातनं मला कुस्ती सोडू वाटत नव्हती आणि ती आजपर्यंत मी सोडलेली नाही आणि शेवटपर्यंत सोडणार नाही. तुम्हाला जिंकल्यावर जास्त आनंद मिळतो की हरल्यावर काही शिकायला मिळतं? जिंकल्यावर आनंद हा प्रत्येकालाच होणार आहे, परंतु ज्यावेळी हरतो म्हणजे माझ्या आखाड्यातला एखादा मल्ल हरतोय त्यावेळी मल्लाच्या अगोदर मी शिकून घेत असतोय की हा मल्ल कशात कमी पडला. त्यावेळी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिसच्या वेळी मी त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करत असतो. कारण की जिंकणं तर हे रोजचं झालेलं आहे, हार जीत ही प्रत्येक वेळी होणार आहे, पण शिकणं ज्यावेळी जो मल्ल हरलेला आहे त्यावेळी त्याला काय कमी पडलं, मग मल्ल कमी पडला म्हणजे मी कमी पडल्यासारखं आहे. म्हणून मी त्यातून शिकून घेत असतोय आणि मी त्यात बदल करत असतोय. आता तुम्ही एवढ्या आखाड्यात कुस्ती खेळायला आखाडे बघत असता, मग खरंच कुस्तीला मान सन्मान मिळतो का? भरपूर. कुस्ती क्षेत्राला पहिल्यापेक्षा आता भरपूर ग्लॅमर निर्माण झालेलं आहे. सुरुवातीच्या काळात राजाश्रय होता आणि राजाश्रयात कुस्ती मोठमोठ्या राजे महाराजांनी कुस्ती टिकवून ठेवली होती. त्यावेळी मल्ल मोठ्या राजांच्या राजदरबारात मल्ल स्थायिक असायचे, म्हणजे त्यांचे दत्तक पैलवान असायचे. परंतु राजाश्रयानंतर कुस्ती लोकाश्रयात आली आणि लोकाश्रयात कुस्तीला मोठं योगदान देण्यासाठी या कुस्तीप्रेमींनी योगदान दिलं आणि त्या लोकाश्रयात कुस्ती टिकून ठेवण्यासाठी अनेक लोकांचं योगदान लाभलं. आणि ह्यावेळी तुम्ही जे म्हणला की कुस्तीला ग्लॅमर म्हणजे मान सन्मान आहे का, तर त्या सुरुवातीच्या काळात सोशल मीडिया नव्हती, वर्तमानपत्र नव्हती, इलेक्ट्रिक मीडिया नव्हती,
परंतु आत्ताच्या काळात पूर्णपणे कुस्तीला सोशल मीडियानं, इलेक्ट्रिक मीडियानं, वर्तमानपत्रांनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि खरोखरच कुस्तीला मान सन्मान मिळू लागलेला आहे. अनेक मल्लांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. अनेक कारखाने असतील, अनेक कंपन्या असतील, त्यांनी मुलांना दत्तक घेतलेलं आहे आणि खरोखरच मान सन्मान मिळालेला आहे. बक्षिसांच्या स्वरूपात पैसे वाढून मिळालेले आहेत. कोण कुस्तीला मोठमोठ्या गाड्या ठेवत असते, ट्रॅक्टर ठेवत असते, असे बऱ्यापैकी असं मान सन्मान मिळत आहे. आता तुम्ही म्हणालात की पूर्वी राजाश्रय पैलवानाकडे बघण्याचा राजाश्रय काय होता? राजाश्रय राजाश्रय होता, आता लोकाश्रय झाला. मग आता शहरी भाग आणि ग्रामीण भाग बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? काय जाणवतं तुम्हाला? शहरी लोक आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा पैलवानाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय जाणवतं? दोन्हींची मतं एकच आहेत. म्हणजे कुस्ती शौकीन हा शहरी आणि गावचा असा भेदभाव नसतोय. फक्त जे पैलवान आहेत किंवा पैलवानांचे पालक आहेत त्यांना गाव आणि शहर वेगळं वाटायला लागलेलं आहे. गावात सुद्धा तालीम तीच, गावात सुद्धा माती तीच, शहरात सुद्धा माती तीच, शहरात सुद्धा मॅट तीच. शहरातल्या वस्तादाचा सुद्धा डाव तोच, ग्रामीण भागातील वस्तादाचा सुद्धा डाव तोच. परंतु एक फॅशन आलेली आहे की गाव वेगळं, शहर वेगळं. ज्याला पैलवानकी करायची आहे तो गावात राहून सुद्धा मोठा पैलवान होऊ शकतो आणि शहरात जाऊन सुद्धा मोठा होऊ शकतो. शहर आणि गाव ह्यात म्हणजे कुस्ती म्हणून तर काही जास्त बदल नाही. तर लोकांची मानसिकता निर्माण झालेली आहे. शहर वेगळं, गाव वेगळं असं काही नसते. तुम्हाला सरकार आणि सरकारची सिस्टीम पैलवानच्यामध्ये पुरेसे काम करते? आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं तर माझ्या मते कुस्ती क्षेत्राकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हरियाणा राज्य जर बघितलं तर पैलवानांना भरपूर संध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सरकारी नोकरी असेल, एकदा राज्याला नंबर बसला तरी सरकारी नोकरी उपलब्ध झालेली आहे. पण महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचं एवढं मोठं दुर्दैव आहे. आमचे 1964 ऑलिम्पिकवीर बंडा पाटील मामा जपानची राजधानी टोकियोचे ऑलिम्पिकची स्पर्धा गाजवली, परंतु अजूनसुद्धा ते उपेक्षितच आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कुठला पुरस्कार मिळत नाही, मानधन मिळत नाही. अशीच जर महाराष्ट्र सरकारकडून जर अवहेलना होत राहिली तर कुस्ती क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होतोय. आत्तासुद्धा म्हणजे कुस्ती क्षेत्र आता तालीम उभे आहेत. भरपूर ग्रामीण भागात असतील, शहरी भागात तालमी उभे आहेत. पण त्याला अनुदान देणं असेल, तिथं सुविधा उपलब्ध करून देणं असेल तर हे आपल्या सरकारकडून ते दुर्लक्ष होत आहे. आता एखादा नवीन मुलगा पैलवान करायचा असेल, त्याला पैलवान किती यायचं असेल तर त्याला पहिली काय स्टेप असते? नवीन मुलाला कुस्ती क्षेत्रात येण्याबरोबर त्या मुलाचं वय लहान असते. त्या मुलाला कुस्ती क्षेत्रात येताना त्याला काहीच ह्यातलं माहीत नसते. सगळ्यात मोठी म्हणजे पालकांची ती पहिली स्टेप म्हणजे पालकांचा त्याग. ह्या कुस्ती क्षेत्र त्याग मागते. कुस्ती क्षेत्रात त्याग असेल तर तिची पुढं वाटचाल चांगली होती. पहिल्यांदा पालकांनी त्याग करणं गरजेचं आहे. आपल्यापासून मोहमाया न ठेवता आपल्या मुलाला कुस्ती केंद्रात ठेवणं असेल, तो तिथं कसा राहतोय, काय करतोय, ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून जर त्याग केला, त्याच्यावरती जी दाखवणारी माया आहे ती जर दाखवली नाही आणि कडक शिस्तीच्या एखाद्या कुस्ती क्षेत्रात केंद्रात ठेवलं तर खरोखर त्या मुलाचं भवितव्य घडणार आहे. आणि पहिली स्टेप म्हटलं तर ती त्यागाची आहे आणि ती त्याग करणं पालकांची पहिली आवश्यकता. आता तुम्ही म्हणाला की एखाद्या नवीन मुलानं पैलवानकी यायचं असेल तर पालकांचा त्याग महत्त्वाचा आहे. तर यासाठी परफेक्ट डाएट आणि रुटीन डाएट काय आहे? डाएट आणि रुटीन डाएट, परफेक्ट रुटीन आणि रुटीन डाएट. हां, डाएट म्हटलं तर प्रत्येक वयोगटातील मुलाला डाएट हा वेगळा असतो. कारण प्रत्येकाची पचनक्रिया वेगवेगळी असते. लहान गटातील मुलांना सौम्य आहाराची गरज आहे. म्हणजे कमी प्रमाणात असेल, थंडाई असेल, दूध असेल, अशा काही गोष्टी असतील त्या कमी प्रमाणात लहान मुलाला देणं गरजेचं आहे. काही पालक काय करतात, मुलाला लवकर मोठा करायचा आहे, वजन वाढवायचं आहे म्हणून त्याला जर जास्त डाएट देण्याचा प्रयत्न करतात, जास्त खुराक देण्याचा प्रयत्न करतात, त्या पचनक्रियेवर ताण पडू शकतो. जसं मुलाचं वय वाढेल तसा त्याचा खुराक वाढवणं गरजेचं आहे. आणि रुटीनवर जर म्हटला तर रुटीनचं प्रत्येकाची व्यायाम करण्याची एक
म्हणजे पद्धत. प्रत्येक सेंटरची वेगळी पद्धत असते. त्या पद्धतीनुसार पहाटे 4 वाजल्यापासून सायंकाळी 10:30 पर्यंत एक म्हणजे झोपेपर्यंत एक वेगळं प्रत्येक कुस्ती केंद्राचं शेड्यूल असते. त्या शेड्यूलनुसार मेहनत, आहार, व्यायाम असेल, समजा आराम असेल, शाळेचं वेळ असेल, त्या फॉलो केल्या की काय अडचण येत नाही. आजच्या उन्हाळी शिबिरामध्ये वयाच्या 14 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतची मुलं आखाड्यात दिसतात. मग त्या मुलांच्या वरती मोबाईल आणि सोशल मीडियाचा काय परिणाम होतो का? मुळात मल्लविद्या कुस्ती केंद्रात मोबाईलला सक्त मनाई आहे. माझ्या या कुस्ती केंद्रात मुलाकडं कुठलाही मोबाईल दिसणार नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा जास्त प्रश्नच नाही. मी हा निर्णय का घेतला, का ही शिस्त लावली, तर आजच्या या युगात मुलं या सोशल मीडियात अडकून, या मोबाईलच्या दुनियेत अडकून कुस्ती मेहनतीकडे दुर्लक्ष करत आहे. मग दिवसभर मोबाईल घ्यायचा, रात्रीसुद्धा मोबाईल घ्यायचा, मग पहाटे उठताना अडचण, झोप पुरेशी होत नाही. अशा गोष्टींचा त्याच्या शारीरिक, मानसिक याच्यावर परिणाम होतोय. आणि ह्या दृष्टीने मी सुरुवातीपासून मोबाईलला बंदी घातलेली आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची पॉवर मिळाली तर तुम्ही काय बदलाल? तुम्हाला आता पॉवर मिळाली तर तुम्ही एखादी गोष्ट कुठली बदलाल? मी कुस्ती क्षेत्रात जर तुम्ही म्हणला ते जर पॉवर मिळाली तर मी कुस्ती क्षेत्राला लागलेली कीड, जी डोपिंग म्हणलं जातं. डोपिंग म्हणजे काय? डोपिंग म्हणजे जी मुलं म्हणजे सर्व क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात एक आलेलं आहे. मेडिसिन वगैरे इंजेक्शन घेतलं जातं, पॉवर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी इंजेक्शन वगैरे घेतलं जातं. आणि त्या गोष्टी मी या म्हणजे संबंधित ज्या आपली सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे हतबल झालेली आहे. आणि ती सिस्टीमने हात टेकलेत ह्या डोपिंगच्या पुढे, आणि ती पूर्णपणे बंद करण्याचा माझा जर पॉवर मिळाली तर मानस आहे. आजचे पैलवान आणि जुने पैलवान यातला फरक काय, आणि आजचे पैलवान ते जुन्या पैलवानमधले मजबूत आहेत का? सुरुवातीला सांगतो, आजचे पैलवान आणि जुने पैलवान ह्यात जमीन आसमानचा फरक निर्माण झालेला आहे. आणि आजचे पैलवान हे जुन्या पैलवानांनी इतके मजबूत शरीरयष्टी लाभलेले नाहीत. आणि जुन्या काळातील मल्ल धिप्पाड शरीरयष्टी जे होते, मजबूत होते, त्यांची वयोमर्यादा 100 पार असायची. परंतु आत्ताचे मल्ल असतील किंवा आत्ताचा माणूस असेल तर तो तितकं जगू शकत नाही. आणि तेवढी क्षमता कोणत्याही मल्लात, आत्ताच्या जुन्या मल्लात, जसे आमचे स्वर्गीय आंधळकर आबा होते, आमचे बंडा पाटील मामा होते, स्वर्गीय मारुती माने भाऊ होते, स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामा होते, स्वर्गीय खाशाबा जाधव होते, त्यांच्या इतकं खुराक असेल, मेहनत असेल आत्ताच्या मल्लांना जमत नाही. आणि जरी जमली तरी मुलं शाश्वत गोष्टी बघत नाहीत. म्हणजे ज्या गोष्टीकडे शाश्वततेनं बघितलं पाहिजे, जी गोष्टी टिकाऊ आहेत त्या गोष्टी दुर्लक्षित करून ज्या या चमकेश दुनियेच्या ज्या न टिकाऊ वस्तू आहेत, ज्या न टिकाऊ गोष्टी आहेत, त्या गोष्टीच्या मागे धावताना दिसत आहेत. त्यामुळं जुन्या मल्लात आणि नवीन मल्लात जमीन आसमानचा फरक निर्माण झालेला आहे. तुम्हाला असं वाटतं का कुस्ती पहिल्यासारखी पॉप्युलर होईल म्हणून, आणि का होऊ शकतं का? आत्तासुद्धा कुस्ती पहिल्यापेक्षा पॉप्युलर आहे. फक्त आपल्या या कुस्ती क्षेत्रातील लोकांना ती घेता येणं झाल्या. म्हणजे सांगायचं झालं तर जुन्या मल्लांना जसा मान सन्मान होता त्याच्यापेक्षा आत्ताच्या मल्लांना मोठ्या प्रमाणात मान सन्मान आहे. परंतु तितकीच या कुस्ती क्षेत्रानं अराजकता घातलेली आहे. म्हणजे जुने मल्ल असं मान खाली घालून चालत होते. म्हणजे असं आपली संस्कृती, मान, घरचा अभिमान टिकून ठेवला जात होता. आणि आता थोडं वजन वाढलं, थोडी जोड मोठी झाली की पैलवान काका फुगवून गावातून गाडी घ्यायची, येडा मारायचा, आरेरावी करायची, ह्या पद्धती जास्त प्रमाणात वाढत गेल्यात. तुम्ही मगाशी म्हटलं तर सोशल मीडियावरती थोड्याफार प्रमाणात धमकी वजा रील्स बनवणे किंवा दमदाटी असेल, याचा परिणाम की त्याच्या मागं कोण आहे, ज्याचा गुरु
गुरु बलवान त्याचा चेला पैलवान, त्या पद्धतीनं जसा गुरु तसा चेला असतोय. मग गुरुचं संस्कार किंवा आई वडिलांचा संस्कार काय आहे तर त्याच्यावरती त्या मल्लाचं समाजात वागणं ठरत असते. म्हणजे ज्याच्या म्हणजे म्हणतात की बैलाची व्यसन ज्याच्या हातात आहे तो बैल व्यवस्थित वाटेने चालणार. तसं पैलवानाची सुद्धा व्यसन कोणाच्या तरी हातात पाहिजे. जर जो पैलवान मोकळा सुटला तो पैलवान कोणाला ऐकत नाही, समाजात म्हणजे त्याचं मानहानी झालेली असते. आणि जो पैलवान मान सन्मान राखून असतोय त्याला तुम्ही ओळखायचं की त्याचा गुरु बलवान आहे. आता तुम्ही वस्ताद पैलवान आहात. आपल्या पंचक्रोशीच्या भागात तुम्ही कुस्त्याच्या आखाडे पाहण्यासाठी जाता. तुम्ही आखाड्याच्या एका बांधावर बसलाय आणि तेथील कुस्ती एखादी पार्सिटी झाली का त्या कुस्तीमध्ये? भरपूर वेळा असं होत असते की हा त्या आखाड्याचा मल्ल आहे, हा ह्या आखाड्याचा मल्ल आहे. आणि पंच सुद्धा आत उभं राहून पंच असं आहे की न्यायदानाचं काम करत असते. त्यानं स्वतःचा पोरगाला जरी आपण पंच म्हणून उभं केलं तरी जो कुस्तीचा निकाल आहे तो दिलाच पाहिजे. पण भरपूर वेळा असं होत असते की आम्ही पाहत असतो की भरपूर वेळा पंच असेल, कमिटी असेल, त्या पार्सलिटी करत असतात. आणि ते भरपूर वेळा बघितलंय. फक्त बाहेर बसून आम्हाला जास्त बोलता येत नाही. कुठेतरी मर्यादा आहे. आम्ही वस्ताद या नात्यानं आम्हाला मर्यादा आहे. त्यामुळे काही बोलता येत नाही आणि दिलेला निकाल मान्य करणे आणि पुढची वाटचाल धरणे. मला एका शब्दात सांगा, जिद्द की ताकद? जिद्द. गाव की सेहत? गाव. गुरु की स्वतःची मेहनत? गुरु. जिंकणं की शिकणे? शिकणे. तर मित्रांनो, हा होता आजचा वस्तादांचा खास संवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर कराच, पण चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट आणि शेअर करा. कारण आजच्या ह्या खास गोष्टी लोकांपर्यंत पोचल्याच पाहिजेत. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा.